याज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि तुमच्या दासी माते रमत जनी जनात होईल की. म्हणून यासाठी हनुमान जो आहे, हनुमान सुद्धा प्रत्येक अवतारामध्ये माझ्या सोबतीला येईल. म्हणून कलियुगामध्ये रामदास म्हणून जो अवतार घेणार आहे तो हनुमान रामदासाचा अवतार घेणार आहे. आणि कुब्जा सुद्धा प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या सोबतीला आहे. राम अवतारामध्ये मंथरा होती, ती मंथरा रामाला बघितली की रामाच्या अंगावर टाकायची. रामचंद्राने तिला शाप दिला, 8 ठिकाणी वाकडी होती. आणि ती असणारी कुब्जा कृष्ण अवतारामध्ये 8 ठिकाणी वाकडी झाली. मथुरेमध्ये तिची भेट झाली. आणि तीच कुब्जा कलियुगामध्ये गंगाखेडमध्ये संत जनाबाई या नावाने ती पृथ्वी तलावरती गंगाखेड परिसरामध्ये जन्माला येतील, अवतार घेतील. भगवान श्रीकृष्ण सांगतात, असो ऐसे समुच्चय करून कलित वाढवावे भक्ती महात्म्य ज्ञान. मग अशक्य म्हणून नारायण पुढे बोलते प्रश्नाते. असं म्हणले अशा पद्धतीने सगळे समुच्चयाने घेऊ. एकट्याने नाही घ्यायचं, एकट्याने होत नाही. कोणतंच कार्य एका माणसाला होत नाही. मनोनी मेळ जमविला, नव्या एकल्याचा खेळ मनोनी मेळ जमविला. देव लोकांनी सांगितले एकट्याला जमत नाही, आपल्याला जमते का? मुळी लोक गोळा करायला लागतात. एकट्यानं कोणतंच कार्य पार पाडत नाही, परिपूर्ण होत नाही. देवाने सांगितलं तुम्ही आम्ही मिळून अवतार घेऊ पृथ्वी तलावरती, भक्ती मार्ग जनाला दाखवू. अशा पद्धतीने सगळे समुच्चयाने अवतार घेण्यासाठी तयार झाले. त्यावेळेस नवनारायण भगवंताला काय म्हणतात?